हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITS पदपरीक्षा अकॅडमी अमरावती. नवीन वर्ष सुरू झालं आहे, तर सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष हे तुमच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या खूप चांगलं जावं. या वर्षामध्ये जे तुम्ही नियोजित पोस्ट ठरवलेली आहेत तुम्हाला लवकरात लवकर मिळो. तर पहा, हा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी पाहत असेल किंवा मग कोणी विद्यार्थ्यांचे पालक पाहत असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत महत्त्वाचा पहा, कारण की खूप मोठी गुड न्यूज या व्हिडिओमध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमधून माहीत असेल, बाकी विद्यार्थ्यांना अगोदरच माहीत झालेलं असेल. तर पहा, सगळ्यात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी संधी ती म्हणजे महावितरणने ॲडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे. महावितरण, ज्याला आपण महाडिस्कॉम म्हणतो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, जाहिरात क्रमांक 6/2023. म्हणजे 2023 जे आपल्यासाठी गेलेलं आहे, जाता जाता 2023मध्ये एक चांगलं गिफ्ट आपल्याला मिळालं, ते म्हणजे जाहिरात क्रमांक 6/2023. आता याच्यामध्ये पोस्ट पहा कोणती आहे, किती आहे, तुम्हाला हे पाहून खूप शॉक लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही काही केलेलं नसेल त्यांनी लक्ष द्या, कारण की ही सगळ्यात मोठी संधी आहे आणि ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला गमवायची नाही आहे. ही संधी जर तुम्ही गमावली तर समजून जा, मग आपल्याला खूप कठीण होऊन जाईल पुढे. तर इथे पहा, जाहिरात क्रमांक 6/2023, दिनांक 29/12/2023, 29 तारखेला प्रसिद्ध झाली होती ती, म्हणजे काढल्या गेल्या, पण ती वेबसाईटवर 31 तारखेला आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विद्युत सहाय्यक ही पोस्ट आहे त्याची. विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट 4 मधील, म्हणजे क्लास 4 मधील विभागस्तरीय वेतन गट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीने 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. आता सर, ही कोणती गुड न्यूज आहे? विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट 4 मधील भरतीसाठी 3 वर्षाच्या कंत्राटी. तर पहा मित्रांनो, ही जी पोस्ट आहे ही 3 वर्षासाठी कंत्राटी तत्वावर सुरुवातीला राहील, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कायम सेवेमध्ये म्हणजे परमनंट केल्या जाईल. तर ही जशी आतापर्यंत भरती झाली तशाच आहे, फक्त या भरतीमध्ये खूप महत्त्वाचा बदल म्हणजे तो की एक्झाम घेणार आहे. म्हणजे ज्या विद्युत सहाय्यकच्या परीक्षा होतील आता, म्हणजे जी विद्युत सहाय्यकची भरती होणार आहे महावितरणमध्ये, त्याच्यासाठी एक्झाम होणार आहे आणि त्या एक्झामचं स्वरूप कसं राहणार आहे ते पण आपण पाहू. तर विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट 4 मधील सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याबाबत मागविण्यात येतं. समजा विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी इथं दिलेला आहे त्यांनी, की 3 वर्षाचा विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियन या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. तर ही एक खूप मोठी संधी आहे. एवढी मोठी संधी कधीच नाही आहे. ओके, तीही एक्झाम घेऊन एवढ्या मोठ्या जागा, तेही एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पोस्टसाठी, खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत भरती झाली पण ती पूर्ण 10वीच्या बेसवर होती. आता ही पहिली भरती अशी आहे की एवढी मोठी की ज्याच्यामध्ये एक्झाम घेण्यात येईल आणि जे विद्यार्थी आजपर्यंत म्हणजे 45-50% वाले विद्यार्थी होते जे कुठेतरी मागे राहिले होते, टेक्निकल चांगलं असूनही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तर इथे दिलेलं आहे आता रिक्त पदांचा. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट डिस्कस करणार आहे, काय काय डिटेल्स दिलेलं आहे त्यांनी, काय काय नाही. तर बाकी फॉर्म भरण्याची तारीख वगैरे काय आहे काय नाही ते पुढे त्यांनी सांगितलेलं काय काय. तर पहिले पाहून घ्या व्हिडिओमध्ये काय काय आहे. तर पूर्ण जाहिरात वाचतो आहे. तर रिक्त पदांचा गोषवारा, म्हणजे इथं पदे दिलेलं आहे, पदसंख्या, अजब हे सगळे इतर मागासवर्गीय वगैरे, हे मी आता एवढं जास्त डिस्कस करत नाही आहे. तर टोटल जर पदे पाहिले आपण तर ते आहे 5347 टोटल पदे आहे, ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठीच फक्त 2081 पदे आहे, बाकी मग कॅटेगरीसाठी एवढे पदे आहेत. तर ही खूप मोठी पदांची संख्या आहे. एवढे पदे एकाच वेळेस काढणे आणि एकाच पोस्टसाठी आणि एकाच डिपार्टमेंटमध्ये, ती खूप मोठी गोष्ट आहे. तर रिक्त पदांचे प्रवर्ग निहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे वितरण हे दिलेलं आहे, कोणत्या कोट्यासाठी किती जागा राहतील, तर दिव्यांग उमेदवारांसाठी. तर बाकी जे आहे मेन पॉईंट्स मी वाचतो आहे, बाकी तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला वाचायची आहे. तर दिनांक 29/12/2023 अखेर शैक्षणिक अर्हता. तर शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन. तर महाराष्ट्र राज्य दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे यांचे 10+10 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
तर इथं काय म्हटलेलं आहे की सर 10, इथं काही पोरं कन्फ्यूज झाले की 10+2 म्हणजे 12वी पाहिजे का? नाही, इथं तुमचं 10वी पण चालेल आणि 12वी पण चालेल, ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं असते, काही जणांचा ITI असतो, तर त्यांचा ITI 10+2 मध्ये असतो, म्हणजे 10वी झाल्यानंतर त्यांना 12वी करण्याची आवश्यकता नसते, म्हणजे 10वी नंतर ते 2 वर्ष ITI करतात, त्यांना द्यायचं पण सर्टिफिकेट भेटते, म्हणजे 12वीचं पण सर्टिफिकेट भेटते, असं काही ठिकाणी होते. तर असं काही असेल तर 10वी चालते आणि किंवा मग 12वी पण चालते, तो काही मोठा इश्यू नाही आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे ITI मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय म्हणजे तुम्ही जो पाठ्यक्रम आहे, सिलेबस आहे, जो कोर्स आहे तो पूर्ण केल्यानंतर जे आपल्याला सर्टिफिकेट भेटते, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCTVT नवी दिल्ली यांनी 20 तंत्री तारतंत्री हे महत्त्वाचे हे आहे की याला इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्हीही क्वालिफाय आहे. जसं ट्रान्समिशनमध्ये फक्त इलेक्ट्रिशियनच क्वालिफाय होते, इथे 20 तंत्री आणि तारतंत्री कोणतेही विद्यार्थी म्हणजे दोनपैकी कोणतेही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर या व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र, तर इथपर्यंत दिलेलं आहे त्यांनी किंवा याच्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी किंवा, म्हणजे COEचा इलेक्ट्रिकल सेक्टरमधला पण चालते किंवा मग तुमच्याकडे जे ITI आहे आपला औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्याच्यातला 20 तंत्री किंवा मग वायरमन हा पूर्ण झालेला पाहिजे, तुमचा रिझल्ट पण लागलेला पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर कोणी विचारेल सर आमचं सेकंड इयर चालू आहे तर मग आम्ही फॉर्म भरू शकतो का? नाही, इथे आपला ITI पूर्ण झालेला पाहिजे आणि आपल्याकडे आपला रिझल्ट पण आलेला पाहिजे. किंवा नंतर म्हटलं त्यांनी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका म्हणजे 20 तांत्रिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र, तर हे जर कोणाकडे असेल तर ते पण विद्यार्थी पात्र आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ, ओके, तर हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल म्हणजे महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी दिलेले 2 वर्षाचा जो वर्षाचा पदविका 20 तारतंत्री अभ्यासक्रम असेल तर त्याचं पण ते पण विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात. तर हे एक महत्त्वाचं हे झालं क्वालिफिकेशनबद्दल. मग आपण जाऊ पुढे एक पॉईंट डिस्कस करू. त्याच्यानंतर मग दिलेलं आहे यांनी एज लिमिट वयोमर्यादा. तर वयोमर्यादेमध्ये दिनांक 29/12/2023 अखेर वयोमर्यादा म्हणजे 29/12ला ही ॲड आली आणि 29/12पर्यंतच तुम्हाला वयोमर्यादा द्यायची आहे. त्याच्यानंतर तो उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पूर्ण म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, हे कंपल्सरी आहे. त्यानंतर कमान वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त वय जे आहे 27 वर्ष. हे जे दिलेलं आहे कॅटेगरी हे ओपन कॅटेगरीसाठी दिलेले आहे. जे काही मग खाली मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील, म्हणजे 5 वर्ष वयोमर्यादा जास्त राहील, म्हणजे 27 + 5 हे झाले 32. दिव्यांग उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील. माजी सैनिकांसाठी आहे 45 वर्षाची. महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही. आता महापारेषणमधले जे कर्मचारी आहे पण महावितरणमधले कर्मचारी याला फॉर्म का भरतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग आहे तदर्थ मंडळ तथा महाराष्ट्र वीज वितरण मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण महानिर्मिती हे एक महत्त्वाची लाईन आहे इथं, ओके. महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीमध्ये म्हणजे तिन्ही कंपनी दिलेल्या आहे, महापारेषण महावितरण महानिर्मिती महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी इथं दिलेला आहे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. तर काय असते क्वालिफिकेशन वगैरे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे हे जे मी डिस्कस करत आहे, बाकी तुम्ही ॲड डिटेल्स स्वतः पण वाचायची. तर पोरांचे मग नंतर येत राहतात रिप्लेस की मेसेज येत राहतात की सर मग हे कसं आमचं वय एवढं आहे, आमचं एवढं वय आहे, आम्ही मॅक्झिमम बसू शकतो का? तर मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप याच्यामध्ये झालेलीच असते, महावितरण किंवा महानिर्मिती म्हणजे जनको किंवा मग महापारेषणमध्ये म्हणजे ट्रान्सकोमध्ये. त्या तीनपैकी कोणत्याहीमध्ये जर तुमची अप्रेंटिसशिप झाली असेल आणि जेवढ्या वर्षाची तुमची अप्रेंटिसशिप असेल दिलेलं आहे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर म्हणजे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी प्रशिक्षण कालावधी 2 वर्ष असेल तर 2 वर्ष, 1 वर्ष असेल तर 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. म्हणजे तुम्हाला जर समजा आता हे झाले 27 + 5 आणि तुमची अप्रेंटिसशिप जर 1 वर्ष असेल तर 1 वर्ष, जर 2 वर्ष असेल तर 2 वर्ष, म्हणजे हे होऊन राहिले समजा तुम्हाला 33 वर्ष. बाकी मग खेळाडूंसाठी सेवा प्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील, ओके. खेळाडूंसाठी आणखी 5 वर्ष आहे. अजून मग पुढे त्यांनी पॉईंट दिलेले आहे
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णय क्रमांक, हा शासन निर्णय क्रमांक आहे सनी 2023 प्रक 14 कार्यालय 12, ठीक आहे. तर याच्यानुसार दिनांक 3 मार्च 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. आता हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, म्हणजे जे विद्यार्थी 33च्या पुढे आहे, ठीक आहे, म्हणजे ज्यांचं वय आता 34-35 असेल तर त्यांना हा फॉर्म भरता येईल का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की सर ठीक आहे 27, म्हणजे जे समजा ओपनमध्ये असेल तर 27 आणि कॅटेगरी असेल तर समजा 33. हे आता हे जे अप्रेंटिसशिपचा पॉईंट आहे हा ओपन कॅटेगरीला पण लागू होतो, हे पण लक्षात असू द्या. पण आता ज्यांचं वय समजा 27च्या समोर झालेलं आहे किंवा इकडे मग म्हणजे 27-28च्या समोर झालेलं आहे, हे जर समजा आता ओपनसाठी झालेलं आहे, मी सांगितलं जे तुम्हाला ते कॅटेगरीसाठी सांगितलं हे वालं, आणि ओपनसाठी जर पकडलं आपण तर 27+1, मी एकाच वर्षाची अप्रेंटिसशिप पकडतो आहे, काही जणांची 2 वर्षाची पण अप्रेंटिसशिप असते. तर 27+1 हे 28 होऊन राहिलेलं आहे, आणि हे जर पकडले तर आपण 33 होऊन राहिले होते. हे कॅटेगरीसाठी आहे आणि हे ओपनसाठी आहे समजा. तर आता याच्या पलीकडे जर कोणाचं वय जात असेल तर त्यांच्यासाठी हा एक पॉईंट आहे. जो मला जेवढा कळला मी तेवढा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय जो दिलेला आहे यांनी, हा निर्णय आहे तो, मी दाखवतो तुम्हाला तो निर्णय कोणता आहे. तर दिनांक 3 मार्चला तो आला होता. 3 मार्च 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. कोणता GR आहे तो? हा आहे तो GR, सेम GR आहे सनी 2023 प्रक 14 कार्य 12. हा तो GR आहे. किती तारखेचा आहे? 3 मार्च 2023चा. तर या GR मध्ये म्हटलं काय आहे पहा. तर या GR मध्ये म्हटलेलं आहे की संदर्भ म्हणजे वयोमर्यादेच्या बाबतीत संदर्भ दिलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75,000 पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे घोषित केले असून, तर हे जे काही पॉईंट्स आहे म्हणजे जे 75,000 जागा भरणार होते गव्हर्नमेंट, त्याच्यानुसार ज्या काही ॲड येतील तर त्यांनी दिलेलं आहे खाली की शासन निर्णय काय आहे. प्रस्तावने मी डायरेक्ट शॉर्टकट वाचतोय थोडंसं खालचं. तर हे पॉईंट्स महत्त्वाचे आहे ज्या विद्यार्थ्यांचं वय त्याच्यापेक्षा जास्त जात आहे. प्रस्तावनेत नमूद कारणांचा साधक बाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. तर कोणत्या सूचना आहे? या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे जे 3 मार्च आहे त्या दिनांकापासून तर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत, 31 डिसेंबर 2023. आता आपली जाहिरात आली आहे 29 डिसेंबरला, म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे आपली जाहिरात जी आहे ती या तारखेच्या अगोदरच आलेली आहे. पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन 25/4/2016च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल म्हणजे जे काही याच्या अगोदरचा निर्णय होता तो त्याच्यामध्ये केलेल्या कमाल वयोमर्यादेत म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व सामान्य मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष 2 वर्षे इतकी शिथिलता खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे 40 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष देण्यात येत आहे. म्हणजे हा जो इथं पॉईंट आहे पहिला, दुसरा, तिसरा, तर पहिला पॉईंट आहे की ज्या आधीच्या वयोमर्यादा होत्या म्हणते 38 वर्ष त्याच्यात 2 वर्ष अजून वाढीव म्हणजे 40 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, आणि मागासवर्गीय कॅटेगरी जे 43 होते त्यांच्यासाठी अजून 2 वर्ष जास्त म्हणजे 45 वर्ष जर अशा वयोमर्यादा असेल तर. पण समजा अशा वयोमर्यादा नसेल, जसं आता आपली जी ॲड आली आहे त्याच्यामध्ये 27 वर्ष दिलेली आहे मॅक्झिमम ओपनसाठी आणि 32 दिलेली आहे कॅटेगरीसाठी. तर इथे हा दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. ज्या पदांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन ते 25/4/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न म्हणजे ही जी वयोमर्यादा आहे कमाल याच्यापेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही जर कमाल वयोमर्यादा असेल जसं आता आपल्या जाहिरातीमध्ये दिलं आहे 27 वर्ष, तर विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केलेली आहे अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे जो शासन निर्णयाचा दिनांक आहे 3 मार्च 2023 पासून तर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत. हे पॉईंट्स कसं आहे एक वर्ष खूप महत्त्वाचं आहे काही विद्यार्थ्यांसाठी. तर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेल्या
विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता देह राहील. तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे इथे, कारण की मी थोडंसं त्याच्यावर विचार केला आणि मला वाटलं की आपण याच्याबद्दल कुठेतरी रिसर्च करायला पाहिजे. आपण हा GR काढला, तुमच्यासमोर हा GR आहे, तुम्ही गुगल करून पण हा GR डाउनलोड करून घेऊ शकता, वाचू शकता आणि दुसऱ्या चांगल्या व्यक्तींकडून पण अजून कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर सदर शासन म्हणजे इथं 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येईल आणि हेच त्यांनी इथं पण म्हटलेलं आहे. मग आता या पॉईंटचा अर्थ काय आहे? तर या पॉईंटचा अर्थ असा आहे माझ्या मते तरी, की इथे जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना 2 वर्ष आणखी म्हणजे 28 + 30 असं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणजे 28 + 2 जर हा पॉईंट त्यांनी लागू केला तर, जो आणि त्यांनी दिलंच आहे तसा की 2 वर्ष तिथपर्यंत ज्या काही जाहिराती निघतील तर त्यांना 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजे 27 + 2 असं म्हणू आपण. हे ठीक आहे. हे अप्रेंटिसशिपचं सोडून द्या, ज्यांची अप्रेंटिसशिप झाली असेल त्यांच्यासाठी आहे. पण इथे जे म्हणतो आहे आपण तर 27 + 2 हे एक आहे आणि तिकडे मग 32 + समजा 2. तर या निर्णयानुसार म्हणजे समजा कोणी जर असेल वयोमर्यादेमध्ये जर बसत नसेल, इकडे 32 आहे समजा, वरतं जर आपण कॅटेगरीसाठी पाहिलं तर 32 + 2 आणि त्यात 27 + 2. तर बाकी आता ते तर हे मी माझ्या नॉलेजनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जे विद्यार्थी 33-34 मध्ये असतील त्यांनीसुद्धा जेव्हा फॉर्म भरण्याची लिंक चालू होईल तेव्हा भरून द्यावं. मग पुढे पाहता येते ते काय करतील काय नाही. तर कारण की आताच या पॉईंटला वाचून आपलं एज बसत नाही या कॅटेगरीमध्ये, 33-34 आहे, असं करू नका. होऊ शकते हा पॉईंट आपल्याला लागू झाला तर आपण आपलं सिलेक्शन होऊन आपलं जॉईनिंग होऊ शकते. ठीक आहे. तर हा पॉईंट तुमच्या माहितीसाठी सांगितला आहे. त्याच्यानंतर मग पुढे म्हटलेलं आहे यांनी की अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील, म्हणजे त्यांना 5 वर्ष जास्त भेटेल. एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एक हा पॉईंट त्यांनी दिलेला आहे. एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास, म्हणजे कोणाला समजा खेळाडू आहे किंवा अजून काही 2-3 त्याला हे लागत असेल समजा, म्हणजे इथे दिलं त्यांनी एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलती ज्या दिलेल्या आहे सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकतम वयाची सवलत अनुज्ञेय राहील. म्हणजे हे एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, एकापेक्षा जास्त. आता एकापेक्षा जास्त कोणत्या हे त्यांनी एकदम क्लिअर केलेलं नाही आहे. तर पण मला तर वाटते की एकापेक्षा जास्त म्हणजे बाकी तर हे 2 पॉईंट सोडूनच असतील ते. ठीक आहे. म्हणजे हा पॉईंट लागू होईलच तुम्हाला, जर कॅटेगरीमध्ये असेल तर हा आणि तो अप्रेंटिसशिपचा तो तुम्हाला लागू होईलच. फक्त त्याने असं नाही केलं पाहिजे की मग आता हे 27 तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली आहे 1 वर्ष आणि ते 2 वर्ष हे शिथिलक्षम, याच्यातले 2 वर्ष जास्त आहे तर मग ते 2 वर्ष पकडतील, अप्रेंटिसशिपचं 1 वर्ष पकडणारच नाही. तर हे मला याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. ते आता तुम्ही ॲड जेव्हा येईल तेव्हा आपल्याला पाहता येईल किंवा मग अजून काही टोल फ्री नंबर असेल तर त्यांना आपण विचारून कन्फर्म नंतर करू शकतो. ठीक आहे. तर एखादा उमेदवार वयोमर्यादेत बाकी दिलेला आहे. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारांची विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी निकषासंदर्भात कोणतीही सूट सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव खुला सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी निकषासंदर्भात कोणतीही सूट सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव खुला सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही. ते एक पॉईंट म्हटलेलं आहे की परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारांनी विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी निकषासंदर्भात कोणतीही सूट सवलत घेतली असल्यास, हा पॉईंट क्लिअर नाही आहे एवढा, तर मला तर वाटते आपल्या वयाशी काही निगडीत नाही आहे हा. त्यानंतर मग पुढे वाचू आपण. वयोमर्यादेकरिता SSC प्रमाणपत्र दर्शवलेली नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुमची जे 10वीच्या मार्कशीटवर जी डेट ऑफ बर्थ असेल समजा बोर्ड सर्टिफिकेटवरती ग्राह्य धरण्यात येईल प्रमाणपत्रावर, इथं दिलेलं आहे. मानधन दिले त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष 15,000 रुपये, द्वितीय वर्ष 16,000 आणि तृतीय वर्ष 17,000 रुपये. तर ते सेम मानधन मला वाटते महापारेषणमध्ये आहे. तर आता हे जास्त डिटेलमध्ये मी वाचणार नाही आहे, जे मेन पॉईंट्स आहेत ते वाचतो आहे. जागी इथं 4.3 मध्ये म्हटलेलं आहे की विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारास तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये हे स्पेस स्केल दिलेले आहे वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल. तर म्हणजे त्यांना परमनंट करण्यात येईल. हा पॉईंट त्यांनी इथं क्लिअर केला. महत्त्वाच्या तारखा. तर फॉर्म कधीपासून सुरू होते सर भरणं? तर ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची
म्हणजे ऑनलाईन भरण्याची ऑनलाईन फॉर्म स्वीकृत करण्याची जे URL आहे लिंक, ठीक आहे, तर URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे 2024मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. आता जानेवारी लागलाच आहे आणि जानेवारी 2024मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. मे बी होऊ शकते या 8 दिवसात किंवा 10 दिवसात आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर पाहायला भेटेल, कधीही पाहायला भेटेल, पण या महिन्यात पाहायला भेटेल. जानेवारी 2024मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येईल. म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरावा याच्याबद्दल पण मार्गदर्शक सूचना देण्यात येतील. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी, ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे त्यांनी इथं दिलेलं आहे की ऑनलाईन एक्झाम होणार आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्यांदा विद्युत सहाय्यकसाठी ऑनलाईन परीक्षा होत आहे आणि त्या परीक्षेची तारीख पण त्यांनी दिलेली आहे की सर्वसाधारणपणे म्हणजे अंदाजे माहे फेब्रुवारी किंवा मग मार्च 2024मध्ये घेण्यात येईल. सेम डेट जी आहे ती महाट्रान्सकोची आहे आणि महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम या दोघांच्याही ज्या मला असं वाटते की ज्या एक्झाम्स राहतील त्याच्यामध्ये काही जास्त फरक नाही राहणार, 10-12 दिवसांचा मे बी फरक राहू शकतो. तर ही एक समजा आता ज्या विद्यार्थी आधीपासून मेहनत करत आहे त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे की त्यांच्या त्याच महापारेषणच्या स्टडीसोबत याचा स्टडी होऊन जाते. आणि जे वायरमनचे विद्यार्थी होते ते पण जे इतर पोस्टसाठी जो अभ्यास करत होते त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे की त्यांचा अभ्यास झाला असेल तर त्यांच्यासाठी पण एक जे भीतीचं जे वातावरण नाही आहे. पण ज्यांनी अजूनपर्यंत काहीच सुरुवात केली नाही आहे किंवा जेव्हा रिसेंटली आपली ITI कंप्लीट केला असेल किंवा मग ITI कंप्लीट करून खूप वर्ष झाले पण अभ्यासावर काही आपली रिव्हिजन वगैरे नाही आहे किंवा अभ्यास नसेल तर त्यांनी पटकन जेवढं शक्य होईल तितक्या लवकर कामाला लागा. एक तर सेल्फ स्टडी सुरू करा किंवा मग बॅचेस लावून आपला अभ्यास चालू करा. ठीक आहे, तुमच्याकडे दोन्हीही ऑप्शन्स आहे. आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, तर मागास वर्गाचे आरक्षण महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती बाकी हे दिलेलं. आता मी जास्त पॉईंट्स नाही वाचणार हे, तर खाली येऊ आपण. बाकी जे तुमच्या कामाचे आहेत तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. समांतर आरक्षणाच्या अंतर्गत तरतुदी, महिला आरक्षण पण दिले त्यांनी 30%. त्याच्यानंतर मग आहे भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त. एक गोष्ट लक्षात ठेवा, महिला आरक्षणासाठी एक पॉईंट क्लिअर करून देतो मी. महिला आरक्षणासाठी जर तुम्ही महिला आरक्षणामधून जर फॉर्म भरत असेल तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आधीच काढलेलं पाहिजे. हे मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे ट्रान्समिशनच्या याच्यामध्ये. बाकी हे ॲड जशा त्याच्या तशीच. हां, इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आता शिकाऊ उमेदवारांकरिताचे समांतर आरक्षण, ते इथे पॉईंट आहे पा. तथर्द मंडळ तथा महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीकरिता 10% समांतर आरक्षण राहील. 10% समांतर आरक्षण. इथे त्यांनी 10% मार्क्स नाही म्हटलेलं आहे. काही पोरं कन्फ्यूज होऊन आले की सर आज महापारेषणमध्ये जसे 10% जास्त मार्क्स भेटतात तसे इथे 10% मार्क्स जास्त भेटेल का? इथे 10% जास्त मार्क्स नाही, 10% ज्या सीट्स राहतील एकूण सीटमधल्या म्हणजे जे काही त्या कॅटेगरीच्या नुसार त्या 10% सीट राखीव राहतील आणि त्या राखीव सीटमध्ये जो हे रेल स्कोर तो फक्त या तीन डिपार्टमेंटमध्ये जे कंपनी आहे महावितरण, निर्मिती आणि महापारेषण यांच्यामध्ये अप्रेंटिसशिप केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यात नाही बसले तर मग दुसरीकडे बसतील. ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर महावितरण, महानिर्मिती, महापारेषण तर याच्यामध्ये जे 10% समांतर आरक्षण राहील हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. 10% मार्क्स नाही, 10% सीट्स ज्या राखीव राहतील त्याच्यात तुमचा विचार करण्यात येईल. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 29/12/2023 पूर्ण झालेले असावे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर माझी अप्रेंटिसशिप चालू आहे किंवा आता संपते किंवा फॉर्म भरायच्या अगोदर संपते ते चालणार नाही. या 29/12/2023च्या अगोदर तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण झालेली पाहिजे व त्यांच्याकडे BTRIचे उत्तीर्ण गुणपत्रक म्हणजे तुमच्याकडे गुणपत्रक पण पाहिजे म्हणजे तुमची एक्झाम पण झाली पाहिजे, त्याचा रिझल्ट पण लागला पाहिजे किंवा मग राष्ट्रीय शिशुता प्रमाणपत्र जाहिरातीच्या दिनांकापूर्वी पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे जे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असते ते पण पूर्ण पाहिजे. तर हे एक महत्त्वाची नोट आहे इथं. त्याच्यानंतर मग म्हटलेलं आहे सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्य महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनी व्यतिरिक्त म्हणजे या 3 कंपनी व्यतिरिक्त महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनी व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इतरत्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, इतरत्र म्हणजे इतर कोणत्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांचा या राखीव पदासाठी विचार करण्यात येणार नाही. फक्त त्याच विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येईल ज्यांची अप्रेंटिसशिप महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमध्ये झालेली आहे. बाकी मग गुणवत्ताधारक, अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंचे समांतर आरक्षण दिलेलं आहे. जे तुम्ही खेळाडू असेल तर तुम्ही हा पॉईंट वाचून घ्यावा डिटेल्समध्ये.
दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण, जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुमचं ते हे पाहून सर्टिफिकेट आहे किंवा नाही आहे, तुमचं दिलेलं आहे सगळ्यांनी 40% जे दिलेलं आहे, म्हणजे तुमचं जे प्रमाण अपंगत्वाचं प्रमाण आहे ते 40%पेक्षा कमी नसावे असं तसं, तर ते पॉईंट वाचून घ्यावे. बाकी मग आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर मी जास्त ॲड डिटेल एक्सप्लेन करणार नाही, बाकीचे तुम्हाला वाचायचे आहे तरी जेवढी होते जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेली आहे. माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर कोणी माजी सैनिक असेल तर त्यांनी पण ह्या पॉईंट्स वाचावा, ते पॉईंट सोपे राहते. तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असलं तर तुम्ही फॉर्म भरू शकता ऑब्वियसली. अनाथांसाठी दिलेला आहे निवड पद्धती, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथे निवड पद्धती, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल, म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानांवर आधारित राहील. म्हणजे इथे हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट त्यांनी खास म्हटलेला आहे की पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानांवर, म्हणजे तुम्ही ज्या आता समजा जे पोस्ट आहे विद्युत सहाय्यक, त्या पोस्टसाठी जसं जनरली डिस्कॉम आहे तर डिस्कॉममध्ये खूप सारे प्रॅक्टिकल बेस जे क्वेश्चन्स असतात ते पण ते इथे विचारू शकतात आपल्याला. तर पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, म्हणजे तुमचं जे ITI असतो तो ITIचा जो कोर्स असतो त्याच्यावरून ते प्रश्न विचारतील, आणि जे काही समजा म्हणजे वर्क चालते त्याच्यावर, आता ते वर्क येतेच म्हणा आपल्या कोर्समध्ये, पण प्रॅक्टिकल बेस पण क्वेश्चन ते विचारू शकतात. तर परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील हे त्यांनी दिलेलं आहे इथं. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलवण्यात येईल. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक चाचणी क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे हा पॉईंट काही एवढा नाही आहे की मला तुम्हाला एक्झामला बोलावलं आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नका समजू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही पहिले एक्झाम द्या, सिलेक्ट व्हा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मगच तुम्हाला ऑर्डर भेटेल. ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील. म्हणजे जे काही आपलं क्वालिफिकेशन राहते ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ते, आणि एक जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे जे 10वी वर्गापर्यंत आपण शिकतो ते. तर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. तर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की यांनी खूप चांगली गोष्ट केली सगळ्या विद्यार्थ्यांसाठी की जो महाराष्ट्रांचा एक्झाम पॅटर्न आहे तोच एक्झाम पॅटर्न डिस्कॉमला ठेवलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी डिस्कॉमसाठी तयारी करत होते तर त्यांना जास्त हे नाही चेंजेस करण्याची काही आवश्यकता नाही आहे. सेम एक्झाम पॅटर्न आहे, सेम टायमिंग, सगळं निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं सारखं आहे. तरी आपण एकदा डिस्कस करू काय आहे तर तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, म्हणजे तुम्हाला ट्रेड थेअरीचं नॉलेज असलं पाहिजे आणि ट्रेड थेअरीचे 50 प्रश्न येतील 110 मार्क्ससाठी. सेम ट्रान्सकोसारखं म्हणजे 2.2चा एक प्रश्न राहील. सामान्य अभियोक्तता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूडमध्ये ते रिझनिंग म्हणजे तर्कशक्ती, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे जे आपलं अंकगणित आहे ते, आणि मराठी लँग्वेज म्हणजे मराठी पण विचारणार आहे. तर असे त्यांनी 3 सब्जेक्ट जे आहे ते जनरल ॲप्टिट्यूडमध्ये टाकलेले आहे. तर रिझनिंगचे 40 प्रश्न 20 मार्कासाठी म्हणजे 0.5चा एक प्रश्न आहे सेम ट्रान्सकोसारखा. इथं ॲप्टिट्यूड अंकगणिताचे 20 प्रश्न 10 मार्क्ससाठी आणि मराठीचे 20 प्रश्न 10 मार्क्ससाठी. असे टोटल प्रश्न राहतील 130, 150 मार्क्ससाठी एकूण, आणि एकत्रित कालावधी आहे 120 मिनिटं म्हणजे 2 तासांचा जो आहे तो कालावधी दिलेला आहे. तर सेम पॅटर्न आहे, हाच पॅटर्न आपल्या ट्रान्सकोसाठी आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही प्रोफेशनल नॉलेज जे आहे ट्रेड थेअरी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मी खूप चांगल्या प्रकारे टेक्निकल नॉलेज मला आहे, म्हणजे मला वायरिंग वगैरे जमते किंवा मग मला काम वगैरे येते म्हणजे माझा पेपर निघून जाईल, असं नसते. ठीक आहे, म्हणजे असं तर म्हणजे याच्यासोबतच तुम्हाला तुमचा जो सिलेबस राहतो इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचा त्याच्यातलं पण डीपमध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण की जे आत्ताची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यानुसार. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोणत्याही एका विषयामध्ये प्रावीण्य असणे हे पण बरोबर नाही आहे. तुम्हाला सगळ्याच विषयामध्ये चांगले गुण घ्यावे लागतील तरच आपलं जे सिलेक्शन आहे ते जास्त चान्सेस आहे. पण ही भरती खूप मोठी आहे, म्हणजे तुम्ही थोडी जरी मेहनत केली ना व्यवस्थित इमानदारीनं तुमचं सिलेक्शन 100% पक्कं आहे. तर उमेदवारांनी इथं दिलेलं आहे आता तर उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या, इथं निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे, उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना
शास्ती दंड पेनल्टी असेल त्यानुसार त्या प्रश्नास विहित केलेल्या एकूण गुणाच्या म्हणजे जे काही एकूण गुण असतील त्याच्या गुणाच्या 1/4 म्हणजे 0.25% इतके दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन म्हणजे हे एक महत्त्वाचे पॉईंट आहे इथं की अंतिम गुण काढण्यात येतील. तर 0.25% म्हणजे एक 1/4 तर 1/4 म्हणजे 2.2 असेल तर 2.2चा 1/4 करा एवढे मार्क्स तुमचे निगेटिव्ह म्हणून कापल्या जातील किंवा मग 0.5 असेल तर 0.5चा 1/4 म्हणजे 0.25% काढा म्हणजे 0.25 मल्टिप्लाय करा. तर हा एक पॉईंट आहे. पुढे म्हटलेला आहे महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोत हा एक पॉईंट इथं महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट 7.5चा. महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या म्हणजे महावितरण इथं खास करून त्यांनी म्हटलेलं फक्त महावितरण हे एक महत्त्वाची लाईन आहे हा. तर महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत किंवा मग काम केलेल्या तसेच विहित अर्हता प्राप्त पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्य स्रोताद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विविध अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी बाह्य स्रोत कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. हे एक महत्त्वाची लाईन आहे. म्हणजे जे विद्यार्थी आउटसोर्सिंग म्हणून काम करत होते बाह्य स्रोताकडून काम करत होते त्यांच्याकडे जे व्हॅलिड जॉईनिंग ऑर्डर किंवा पेमेंटची मेथड्स असेल म्हणजे बँकेमध्ये पैसे आलेले आहे किंवा मग अजून काही व्हॅलिड सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते इथे पात्र आहेत. त्यांना प्रत्येक वर्षासाठी 2 गुण भेटतील म्हणजे तुमचे 3 वर्ष असेल तर 6 गुण मॅक्झिमम 5 वर्षासाठी तुम्हाला भेटतील. तुमचा जर समजा कामाचा अनुभव 7 वर्षाचा असेल तर 5च वर्ष ते गृहीत धरतील आणि 5 वर्षासाठी ते 10 मार्क्स तुम्हाला अतिरिक्त देतील. हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महावितरण कंपनीमध्ये कार्यरत काम केलेल्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना उक्त गुणांचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी कंपनीमध्ये केलेल्या मागील अनुभवाच्या कालावधीची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये अचूक करावी. तुम्ही अचूक नोंद करावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. कुठं केलेलं आहे कधी केलेलं आहे. सदर उमेदवारांची सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल म्हणजे जे काही तुम्ही अनुभव प्रमाणपत्र सादर करणार ते क्रॉस व्हेरीफाय होईल. हे एक लक्षात ठेवा. खोटे लावू नका. यामध्ये खोटी माहिती भरल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. हा एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी इथं क्लिअर केलेला आहे. पुढे म्हटलेलं आहे की बाह्यस्रोत उमेदवारांना त्यांच्या मागील कामाचा अनुभव सिद्ध करण्यासाठी जबाबदारी उमेदवारांची राहील म्हणजे तुमचा अनुभव सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. अनुभव सिद्ध करण्याकरिता उमेदवारांनी निधी कपात म्हणजे भत्ता निर्वाह निधी जो असतो तो भविष्य निर्वाह निधी कपात किंवा मग पगारपत्रक किंवा मग कंत्राटदारांकडून सदर उमेदवारास देण्यात येणारे वेतनाप्रमाणे बँक स्टेटमेंट यापैकी एक अथवा अनेक इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तर हे ज्यांनी कागदपत्र दिलेले आहे की याच्यापैकी काहीतरी कपात झालेली असेल तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असतील ठेकेदारांकडून किंवा कंपनीकडून तर त्याचं तुमच्याकडे स्टेटमेंट पाहिजे. तर पुढे दिलेलं आहे उमेदवारांना ऑनलाईन अजून हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे ते 7.6 उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 गुणांपैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करून हे एक महत्त्वाचं आहे 90 गुणात करून त्यामध्ये बाह्य स्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाद्वारे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी म्हणजे दिलेला आहे इथं. हा पॉईंट समजून घ्या काय आहे तर म्हणजे जे काही तुम्हाला 150 मार्काचा जो आपला पेपर होणार आहे त्या 150 मार्काचं रूपांतर इथं आता 90 गुणामध्ये करण्यात येईल. 150 गुणाचं रूपांतर 90 गुणात करून त्यांच्यामध्ये म्हणजे 90 गुण सगळ्यांचाच होईल असं 90 गुणांमध्ये आणि मग त्यातले जे कंत्राटी कामगार असतील त्यांच्यामध्ये त्या 90 गुणामध्ये ॲड होतील. समजा तुमचा 5 वर्षाचा असेल तर 5 वर्षाप्रमाणे ॲड होतील म्हणजे 90 गुणापैकी म्हणजे तुम्हाला 90 गुण नाही भेटतील हां. जेवढे आपण लावले ती दिवे तिथं तेवढेच गुण आपल्याला जास्त भेटतील. 40 लावले 40 असेल 40 50 असेल 50 जे काही भेटले असेल आपल्याला 90 गुणांपैकी त्याच्यामध्ये ते ॲड होतील. तर कामगारांना 10 गुणांपैकी अनुभव म्हणजे 10 जे वरचे गुण आहे 100 + 10 म्हणजे 90 + 10 100 तसे जे 10 वरचे गुण आहे तर 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी निकाल तयार करण्यात येईल. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. म्हणजे ज्यांना 0 एकदम आणि निगेटिव्ह तर त्यांनी दिलं नाही आहे की वेगवेगळ्या विषयात 0 किंवा मग असं सगळ्या विषयात त्यांना पास पाहिजे म्हणून असं महापारेषणसारखं त्यांनी काही दिलं नाही आहे. फक्त एवढंच म्हटलं आहे की 0 किंवा 0पेक्षा कमी. तर मला वाटते की हे जे पॉईंट्स आहे हा ओव्हरऑल मार्क्ससाठी असतील तुमच्या म्हणजे सेपरेट पासिंग नसेल याच्यामध्ये.
पण तरी आपण पॉझिटिव्ह मार्क घेण्याचाच प्रयत्न करायचा सगळ्या विषयामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे 7.7 निवड सूची तयार करताना ज्या उमेदवारांचे गुण समान असतील. हा पॉईंट आहे, गुण समान असेल तर तुमचे वय विचारात घेण्यात येईल आणि वय जर सारखं असेल तर मग तुमचे 10वीचे मार्क्स विचारात घेण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे यांनी की अराखीव खुला उमेदवारांकडे विविध केलेल्या वयोमर्यादेचे इतर पात्रता विषयक निकषासंदर्भात अटींची पूर्तता करण्यास सर्व उमेदवारांनी शिफारशी विचारात घेणे सर्व. ओके, ते पॉईंट आपल्याला काही कामाचे नाही आहे सध्या. निवड झालेल्या उमेदवारांची सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शवलेली वयोमर्यादा वगैरे आहे. बस. अर्ज करण्याची पद्धत. उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ते हे एक महत्त्वाचे आहे, म्हणजे उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याचे जो नमुना आहे अर्जाचा तो यांनी वेबसाईटवर टाकलेला आहे म्हणते. तर तुम्ही एकदा वेबसाईट उघडून पाहून घ्यायचे. मी तो सध्या डाउनलोड केला नाही आहे, किंवा मग ते जेव्हा फॉर्म भरण्याची लिंक देतील ओपन करून तेव्हाही कळेलच आपल्याला. ठीक आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात. म्हणजे जो काही आहे अर्ज करण्याची पद्धती डाउनलोड करू शकतात. यासोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात येतील. ठीक आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही समजा ऑफलाईन डाउनलोड केला तर त्याला महत्त्व नाही आहे, ऑनलाईन भरणं आवश्यक आहे. याकरिता उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला युजर ID स्वतःचा ईमेल ID भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. बरं, ठीक आहे. हे चिल्लर पॉईंट आहे. ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षातील इतर माहिती वगैरे भरणं आवश्यक आहे. विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर माहे 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे ॲड तर आलेली आहे, फक्त फॉर्म भरण्याची जी लिंक आहे URL ते तुम्हाला जानेवारी 2024 मध्ये कधीही उपलब्ध करून देण्यात येईल. त्याने तारीख दिलेली आहे, महिना आणि तारीख एक्झॅक्ट तारीख नाही दिली आहे, फक्त महिना आणि वर्ष दिलेलं आहे. तर येईल, मे बी होऊ शकते 8 दिवसामध्ये किंवा मग जानेवारीच्या कोणत्याही तारखेला येऊ शकते. त्याच्यानंतर मग म्हटलेलं आहे आणि एक्झाम डेट पण दाखवलेली आहे. लगेच जानेवारीमध्ये ॲड आणि फेब्रुवारी किंवा मग मार्चमध्ये पेपर. तर खूप कमी कालावधी आपल्याकडे आहे. तर जे विद्यार्थी बॅचसाठी वाट पाहत आहे, बॅचचे डिटेल्स त्यांना पण सांगतो आहे. बॅचचे डिटेल मी ॲडच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यानंतर मग आहे उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता सुद्धा आवेदनपत्र पाठवण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला ते डाउनलोड वगैरे करून घ्यावे लागेल. एक्झाम सेंटर वगैरे त्यांनी दिलेलं आहे. परीक्षा शुल्क पण दिलेलं आहे खाली त्यांनी की ओपन कॅटेगरी असेल तर 250 प्लस GST. हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि कॅटेगरी असेल तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 125 प्लस GST असं दिलेलं आहे. बाकी मग इतर अटी दिलेल्या आहे. जाहिरातीत दर्शवलेल्या असलेली अर्हता ही कमाल अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरू शकणार नाही. म्हणजे जाहिरातीत दर्शवण्यात आलेली अर्हता ही किमान अर्हता आहे आणि केवळ ही किमान. अच्छा, म्हणजे एवढी अर्हता आहे म्हणजे तुम्ही क्वालिफाय नाही आहे असं हे महत्त्वाचं म्हटलेलं आहे त्यांनी. उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी डोमेसाईल असणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे खूप चांगली पण गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे पुढे की बाकी उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्यात अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला नाही आहे. हे एक त्यांनी पॉईंट महत्त्वाचा आहे की तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. तर तेच पॉईंट आहे. बाकी तर मग तुम्हाला भत्ते वगैरे देण्यात येईल. प्रतीक्षा यादी कार्यान्वित केल्यानंतरही हा एक पॉईंट इथे दिलेला आहे. प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पण लागेल. प्रतीक्षा यादी कार्यान्वित केल्यानंतरही जाहिरातीचे पदे अथवा कंपनीतील सदर पदाची रिक्त पदे शिल्लक राहिल्यास ती पदे कंपनीच्या निकडीनुसार पुढील भरती प्रक्रियेकरिता ओढवण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे ते वेटिंग लिस्ट पण लावणार आहे. त्याच्यानंतर मग आहे निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जावे लागेल. सदर भरती प्रक्रिया ही मी काही पॉईंट सोडलेले आहे. बाकी डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही वाचा. सदर भरती प्रक्रिया ही विद्युत सहाय्यक पदाच्या भरती संदर्भात विविध न्यायालयात न्यायाधीकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णय तसेच अन्य मुद्द्यांच्या संदर्भात विविध न्यायालयात न्यायाधीकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील आदेशाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे शासन निर्णय या वेबसाईटवर अवेलेबल राहील. बाकी तर मग काही दिलेलं नाही आहे पॉईंट्स आणि संपलं ही ॲड. ओके, इथपर्यंत ही ॲड होती. 11 पेजची ही ॲड आहे जी महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून ती वाचू शकता शांततेत. ठीक आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची संधी आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्व ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. मित्रांनो, एवढी मोठी भरती आणि एवढी मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला कधीही याच्यानंतर मिळेल हे काही सांगता येणार नाही. ह्या संधीचं सोनं करा.
लवकरात लवकर अभ्यासाला लागा. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा चान्स तुमचा गेला नाही पाहिजे. ठीक आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता जे मुलं मला बॅचबद्दल विचारत होते, ठीक आहे, त्यांच्यासाठी की बॅच डिटेल्स म्हणजे थोडक्यात सांगतो आहे. जसा बॅच डिटेल्सबद्दल व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे, याच्याबद्दल बोलणार नाही आहे, फक्त थोडक्यातच सांगतो आहे की काय मॅटर आहे. तर आपली अकॅडमी नॉलिफाय ITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती, जे आधी ॲपेक्स नावाने आहे, 2016 पासून कार्यरत आहे. तशी तर 15ला स्टार्ट केली होती मी. तर मी त्या अकॅडमीचा डायरेक्टर आणि टीचर आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि आपण जे आहे इथे पूर्ण डिटेल्समध्ये हे आता याच्या व्यतिरिक्त सिलेक्टेड आधीचे पण सिलेक्टेड विद्यार्थी होते, त्यांचे आम्ही खूप जुने जे विद्यार्थी त्यांचे फोटो लावले नाही आहे. हे रिसेंटली काही 1-2 वर्षातले फोटो आहे लागलेले. तर आपल्याला माहीतच आहे महा ट्रान्समिशनमध्ये महापारेषणची पदभरती 2023 निघाली होती. जाहिरात क्रमांक 9 होती. ITI इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरणं सुरू झाले, संपले. आता त्यांची पेपर पण येईल फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. तर त्यांच्यासाठी पण हाच कोर्स उपयुक्त आहे आणि जे वितरणसाठी तयारी करतील त्यांच्यासाठी पण तोच कोर्स उपयुक्त आहे. वितरणच नाही तर भविष्यात याची रेल्वेची पण ॲड येणार आहे, ALP किंवा टेक्निशियनची, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला हाच कोर्स उपयुक्त ठरेल. कारण की हा एक इंटिग्रेटेड कोर्स बनवलेला आहे आम्ही पूर्ण DVTच्या सिलेबसनुसार, म्हणजे जो ITIचा इलेक्ट्रिशियन वायरमनचा सिलेबस असतो त्याच्यानुसारच इथे सगळंच कव्हर केलं गेलं आहे. सगळ्या एक्झामला उद्देश म्हणजे इव्हन जे सिलेबसमध्ये नाही आहे ते पण इथं कव्हर करण्यात आलं आहे. तर आता महावितरणमध्ये म्हणजे महाडिस्कॉममध्ये ॲड आलीच आहे, तुम्हाला आताच आपण डिस्कस केलेलं आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला हा कोर्स कामी पडेल. महावितरण असो, महाजनकोमध्ये तर टेक्निकल नसते, फक्त नॉन टेक्निकलच असते. पण महाट्रान्सको, इस्रो आहे, बार्क आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, ONGC आहे, रेल्वेज आहे, PWD, पॉवर ग्रिड, DRDO, बार्क, जेवढेही डिपार्टमेंट असतील किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही डिपार्टमेंट असतील त्याच्या तयारीसाठी तुम्हाला हा एकच कोर्स उपयुक्त आहे. त्याच्यानंतर मग इथे आपल्याकडे फक्त शॉर्टकटमध्ये सांगतो आहे मी, जे विद्यार्थी ITI इलेक्ट्रिशियन वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी जे खालील हे आहे पोस्ट किंवा मग याच्या व्यतिरिक्त असतील, तर ऑनलाईन एक आहे आपल्याकडे ऑनलाईन रेग्युलर बॅच आणि एक आहे ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच. सर आता फास्ट ट्रॅक बॅच चालू होईल का? ठीक आहे, फास्ट ट्रॅक बॅचसाठी आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट करत आहे, ते पण सांगतो आहे तुम्हाला. फास्ट ट्रॅक बॅचबद्दलचे डिटेल्स वगैरे ते सगळे पाहून घ्या. तर ज्यांना ऑनलाईन करायचं आहे, ज्यांचा ऑफलाईनचा विशेष नाही आहे, त्यांनी पटकन ऑफलाईन बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला रेग्युलर करायचे असेल तर रेग्युलर करा, फास्ट ट्रॅक करायचे असेल तर फास्ट ट्रॅक. रेग्युलर म्हणजे जी 6 महिन्याचे कालावधी दिलेला आहे त्याला, आणि ते तुम्हाला डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. बाकी बॅच डिटेल्स मी इथे एक्सप्लेन केलेलं नाही आहे, फक्त थोडक्यात सांगतो आहे. इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी जे आहे त्याच्यामध्ये 0 to ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलेली आहे. एकदा बॅच जॉईन करण्या अगोदर बॅच डिटेल्स पूर्ण वाचून घ्यावे, हे एक महत्त्वाची गोष्ट. तर इथे तुम्हाला टोल फ्री म्हणजे जे नंबर्स, टोल फ्री नाही सॉरी, आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहे त्याचं पण तुम्हाला सांगतो आहे की कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला ॲप कोणतं डाउनलोड करायचं आहे. तर ही झाली ऑनलाईन रेग्युलर इलेक्ट्रिकल ट्रेड थेरीची बॅच आणि एक आहे ऑनलाईन रेग्युलर अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बॅच. अशा 2 बॅचेस आहे रेग्युलरच्या, ज्यांचा कालावधी 6 महिन्याचा आहे. तर ही आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे, रिसेंटली कंप्लीट झालेली आहे. 17 नोव्हेंबरला लागली होती, 17 डिसेंबरला ही बॅच कंप्लीट झाली आहे आपली. आणि हे आपल्या रेग्युलर बॅचेस चालतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये कमी कॅन्डिडेट राहतात आणि फास्ट ट्रॅकमध्ये जास्त राहतात. तर इथे जे आहे तर न्यू ऑनलाईन फास्ट ट्रॅक आता रिसेंटली कंप्लीट झालेली आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन दुसरी फास्ट ट्रॅक बॅच होणार नाही आहे. ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच जी आता रिसेंटली आम्ही रेकॉर्ड केलेली आहे तीच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅचचे डिटेल्स वाचायचे आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर हाय म्हणून, जस्ट फक्त हाय म्हणून मेसेज करा किंवा तुम्ही तुमचं हायसोबत नाव पाठवू शकता. त्यांना तुम्हाला ऑनलाईन आणि फास्ट ट्रॅक दोन्हीही बॅचेचे डिटेल्स पाठवण्यात येईल. डिटेल्स वाचून घ्या पूर्ण आणि त्याच्यानंतर मग ॲडमिशन्स तुम्ही कन्फर्म करू शकता. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही बॅच चालू करू शकता. ज्यांना ऑनलाईनच करायचं आहे आणि ज्यांना ऑफलाईन करायचं आहे त्यांना मी सांगतोच आहे काय करायचं आता. तर ही न्यू ऑनलाईन फास्ट ट्रॅक थेरी बॅच आहे, ती चालू होऊन संपलेली आहे. ती खास करून ट्रान्समिशनसाठी सुरू करण्यात आले, पण सिलेबस सेमच असल्याच्या कारणानं फरक पडणार नाही. सिलेबसही सेम आहे आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा सेम आहे, त्याच्यामुळे ती बॅच तुम्हाला कामी पडेल हे डेफिनेटली. तर त्यानंतर मग इथे नॉन टेक्निकलची पण बॅच अवेलेबल आहे, ज्याची तुम्हाला लावायची आहे ती तुम्ही करू शकता जॉईन. तर जे डिटेल्स आहे आता फॉर एनी अपडेट्स जॉईन आवर टेलिग्राम चॅनल, म्हणजे तुम्हाला पुढच्या अपडेट जर पाहिजे असेल, बॅच कधी चालू होणार आहे, काय होणार आहे, तर सगळे या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील तुम्हाला. नॉलिफाय ITI चॅनल हे सर्च करा आणि ऑफिशियल असं पण पाहून घ्या ब्रॅकेटमध्ये, तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅच जॉईन करण्या अगोदर जे बॅच डिटेल्स आहे ते पूर्ण समजून घ्यावी.
कारण की मग म्हणजे तुम्ही ॲडमिशन्स केल्यानंतर ट्रान्सफर कॅन्सल किंवा मग फीज रिटर्न वगैरे होत नाही, म्हणून एकदा समजून घ्यायची. आणि एकदा आपण पण पाहून घ्यायचं की कोणती बॅच आपण लावायला पाहिजे. तसं मी बोलणारच आहे त्या व्हिडिओमध्ये, कोणती बॅच आपण लावायला पाहिजे, फास्ट ट्रॅक लावायला पाहिजे की रेग्युलर, तिथं पण आपण डिस्कस करू. तर ज्यांना डेमो पाहायचे असेल तर ते विद्यार्थी डेमो पण पाहू शकता. फ्री डेमो क्लासेस करण्यासाठी नॉलिफाय ॲप तुम्ही डाउनलोड करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नॉलिफाय सर्च करा. नॉलिफाय सर्च करून ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटतील. बाकी ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅचचे किंवा फास्ट ट्रॅक बॅचचे डिटेल्स पाहिजे आहे, ज्यांना विद्यार्थ्यांना डिटेल्स पाहिजे आहे, तर एक सिंपल कॉल करण्याची आवश्यकता नाही आहे. जस्ट फक्त तुम्हाला हे नंबर जे दिलेले आहे 90 96 900 567 किंवा मग 92 26 75 45 33 किंवा मग 96 04 93 14 49 या कोणत्याही नंबरवर एकाच फक्त जस्ट तुम्हाला सगळ्यात पहिले नंबर सेव्ह करायचे आहे आणि एक जस्ट हाय म्हणून मेसेज करायचा आहे. हाय म्हणून पाठवा किंवा मग आपलं नाव पाठवा. वेळ आहे, तुम्ही मेसेज कधीही करू शकता, पण रिप्लाय मात्र तुम्हाला 10 ते 6 या वेळेतच भेटू शकते. कॉलही जनरली याच वेळेत उचलल्या जातील, कारण की ऑफिशियल टाईम तो ठेवलेला आहे आम्ही. तर तुम्हाला डिटेल्स तिथे भेटून जातील. डिटेल्स वाचून घ्या आणि ॲडमिशन्स करायचे असेल तुम्ही कॉल करून जे आहे किंवा कॉल करून किंवा मग फीज भरण्याची प्रोसेस समजून तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता. तर इथे तुम्हाला बॅचेस डिटेल्स भेटून जातील. जस्ट फक्त हाय म्हणून मेसेज करा. त्याच्यासाठी त्याच याच्यामध्ये बॅच डिटेल्समध्ये व्हिडिओ पण राहणार आहे बॅच डिटेल्सचा. तो व्हिडिओ पाहून पण तुम्ही बॅच डिटेल्स समजून घेऊ शकता. आता राहिलं हे, तर ज्यांना ऑनलाईनच बॅच करायची आहे, मग ती फास्ट ट्रॅक करायची आहे किंवा मग रेग्युलर करायची आहे, तर ते आपण बोलू. त्याच्याबद्दल 2 पॉईंट त्याच्याबद्दल बोलू. आणि दुसरी गोष्ट की ज्यांना सर आता नेक्स्ट प्रश्न होता की सर फास्ट ट्रॅक बॅच चालू होणार आहे का म्हणजे नवीन जे आहे, म्हणजे रेग्युलर बॅच तर पॉसिबल नसते, कारण की रेग्युलर बॅचचा कालावधी माझ्याकडे 4 साडेचार महिन्याचा आहे. ती बॅच रेग्युलर चालू केली तर तुमच्या काही कामात पडणार नाही आहे. तर ऑप्शन एकच आहे, फास्ट ट्रॅक बॅच. फास्ट ट्रॅक बॅच ही 1 महिन्याची असते. ओके, 1 महिन्याची बॅच असते. जवळपास त्याच्यामध्ये 4 ते 5 तास टेक्निकल आणि 2-2.5 तास त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल शिकवलं जाते. म्हणजे 7-7.5 तास ती बॅच होते डेली. मग तरी 8 तास तिला लागतात, कारण की मधात ब्रेक वगैरे राहते. तर अशी ती 1 महिन्याची बॅच राहते. त्या बॅचचे जे डिटेल्स आहे ते पण तुम्हाला भेटून जातील, म्हणजे ऑफलाईनचे. मी खास करून सांगतो ऑफलाईनचे. आता जी फास्ट ट्रॅक बॅच चालू होणार आहे त्याच्याबद्दल मी पहिले अपडेट देतो आहे. मग तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची आहे ते तुम्ही ठरवू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे. आजपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. हे या नंबरवर कोणत्याही 3 पैकी एका नंबर तुम्हाला व्हॉट्सअप करायचे आहे. व्हॉट्सअपमध्ये जस्ट फक्त तुमचं नाव आणि खाली लिहून पाठवायचं आहे ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच. आणि लास्ट डेट ठेवलेली आहे आपण 10 जानेवारी 2024. तर 10 जानेवारी 2024 पर्यंत तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्याच्यानंतर जे ॲडमिशन्स होतील त्याच्यानंतर मग मे बी ॲडमिशन्स घेण्यात येणार नाही. तर इथे रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही फी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त जस्ट नाव आणि ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच पाठवायचं आहे लवकरात लवकर. तर हे झालं आपल्या. जेवढ्या लवकर तुम्ही पाठवणार, जेवढ्या लवकर आपली बॅच कंप्लीट होईल, तेवढ्या लवकर आपण ऑफलाईन बॅच स्टार्ट करू. तर ऑफलाईन बॅच जी आहे ती मात्र 10 जानेवारी नंतरच चालू होणार आहे. त्याची जे डेट्स आहे ते सगळे तुम्हाला पर्सनली मेसेज करून किंवा मग टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे तर त्यांना सांगितलंच की तुम्ही या नंबरवर हाय मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. पण प्रश्न असा आहे की सर आता आम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करताना रेग्युलर बॅच जॉईन करायची की फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची, हा एक महत्त्वाचा आहे विषय. रेग्युलर बॅच आहे एक आणि एक आहे फास्ट ट्रॅक बॅच. तर या दोघांपैकी बॅच कोणती जॉईन करायची? दोघांच्या जर फीजमध्ये पाहिला आपण तर थोडा फरक आहे. ऑब्वियसली 1,000-2,000 रुपये 2,000-2,500 रुपयाचा फरक आहे फास्ट ट्रॅक आणि रेग्युलर बॅचमध्ये. पण रेग्युलर बॅच जर पाहिली तर 6 महिन्याचा कालावधी आहे आणि फास्ट ट्रॅकचं जर पाहिलं तर फक्त 2च महिन्याचा कालावधी आहे. कारण याच्यामध्ये बॅचच 1 महिना शिकवलेली आहे, म्हणजे शिकवण्याचं जे आहे ते 1च महिना शिकवलेला आहे. कारण की 30 दिवसाची बॅच असते. आताही जी बॅच होईल ते 30 दिवसाचीच राहणार आहे आणि 30 दिवसाची बॅच आहे तर 30 दिवसात ती आरामात पूर्ण होऊन जाते. 30 चॅप्टर्स त्यातले 25 चॅप्टर्स आपण ऑफलाईनमध्ये शिकवतो. ऑनलाईनमध्ये मात्र 30ही चॅप्टर्स अवेलेबल करून दिलेल्या आहे तुम्हाला. तर फास्ट ट्रॅक बॅचमध्ये 1च महिना शिकवल्या जाते, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. आणि ऑनलाईन जर लावली तर मात्र 1 महिना तुम्हाला आणखी व्हॅलिडिटी भेटून जाते. तर कसं असते पाहता रेग्युलर आणि फास्ट ट्रॅकमध्ये फरक. रेग्युलरमध्ये जर पाहिलं तर आपण जवळपास 160 प्लस फक्त थेरीचे लेक्चर्स आहे आणि याच्यामध्ये फक्त 60च लेक्चर आहे, बाकी MCQचे अलग. याच्यामध्ये थेरीचे थोडक्यात सांगतो आहे फक्त मी हे, नंतर मग बाकी थेरीचे 160 प्लस आणि MCQचे जर पाहिले तर 80 प्लस. आणि इथे जर पाहिले तर थेरीचे जे आहे ते 60 प्लस लेक्चर्स आहे
आणि इथे जर पाहिले आपण MCQचे, तर MCQ सेमच आहे. इथं जे आहे तेच, हे तुम्हाला MCQ डाऊटसाठी दिलेलं आहे, कारण की ऑनलाईनमध्ये आता डाऊट सॉल्विंग सेशन्स कोणतंही अवेलेबल नाही आहे. ते तुम्ही बॅच डिटेल्स वाचाल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर इथे तुम्हाला 60च लेक्चर्स पाहायचे आहे. रोजचे तुम्ही 2-2 जर, कारण इथं डे 1 डे 2 अशा हिशोबानंच आम्ही लेक्चर्स टाकलेले आहे. डे 1 पार्ट 1 पार्ट 2. त्याच्यामुळे तुम्ही एका दिवसाचे जर बरोबर लेक्चर्स पाहिले 4-5 तास जर तुम्ही टेक्निकलला दिले, तर तुमची बॅच एका महिन्यातच इथे कंप्लीट होते. आता यांनी जो दिलेला आहे बॅचचा कालावधी, म्हणजे सॉरी एक्झामची डेट, तर ती एक्झाम डेट दिलेली आहे फेब्रुवारी किंवा मार्च. ठीक आहे, 2024. तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जर यांनी पेपर घेतला तर मला तरी वाटते की आता वेळ कमी आहे, कारण तुम्हाला बॅच कंप्लीट करून प्रॅक्टिस पण करायची असते, MCQ पण वाचायची असते. त्याच्यासाठी तुम्हाला बेनिफिशियल राहील फास्ट ट्रॅक बॅच. फक्त एवढं आहे की फास्ट ट्रॅक बॅचमध्ये डिटेल्स शिकवलेलं सगळंच आहे, पण खूप जास्त एखाद्या टॉपिकच्या खूप जास्त डीपमध्ये गेलेलं नसते. जे टॉपिक इम्पॉर्टंट्स आहे त्याला जास्त भर दिला जातो, जे टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे त्याला कमी भर दिला जातो. आणि रेग्युलर बॅचमध्ये मात्र सगळा वेळ जो आहे तो सगळा सारखा दिला जातो. प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला असतो. तर ज्याला असं वाटत असेल की बा मी हे 160 लेक्चर्स एका महिन्यात किंवा 2 महिन्यातही पाहू शकतो, कारण इथे 1.5 ते 2 तासाचं लेक्चर्स राहते प्रत्येक, इथे मात्र 2 तासाचेच लेक्चर्स आहे, हे कन्फर्म आहे. तर ज्याला वाटत असेल की बा आपण हे लेक्चर्स आपल्या अकॉर्डिंग की आपण 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये पूर्ण, व्हॅलिडिटी तुम्हाला 6च महिने भेटणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही डेफिनेटली जॉईन करा रेग्युलर बॅच. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला वेळ कमी आहे, मला लवकर बॅच कंप्लीट करून MCQची पण प्रॅक्टिस करायची आहे, तर मग तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करा. हे डिसिजन टोटली तुमचं राहील. जर ज्यांना ऑनलाईन करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे, लास्ट लाईव्ह पण फक्त जे काही करायचं आहे, रेग्युलर करायचे असेल, फास्ट ट्रॅक करायचे असेल, लवकरात लवकर जॉईन करून आपला स्टडी चालू ठेवा, कारण की एक्झाम डेट त्यांनी खूप जवळ दिलेली आहे, फेब्रुवारी किंवा मार्च. अजून एक महत्त्वाची गोष्ट की इथे 2 मंथच व्हॅलिडिटी आहे. समजा जर तुमचा पेपर लांबला तर मग तुमच्याकडे हा कोर्स अवेलेबल नाही राहणार, पण हा जर पेपर लांबला तर इथे 6 मंथची व्हॅलिडिटी आहे. तर ही एक मात्र चांगली संधी आहे की जर तुम्ही रेग्युलर बॅच जॉईन केली तर तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी भेटते. म्हणजे थोडासा पेपर लांबला तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला तेवढा वेळ जास्त भेटेल. तर इथे तुम्हाला व्हॅलिडिटी 6 महिने आहे. ज्या दिवसपासून तुम्ही ॲडमिशन कराल, म्हणजे तुम्हाला परत काही बॅच वगैरे रिपीट म्हणजे करायची असेल तर तुम्ही परत करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दुसरी वेगळी बॅच जॉईन करायची गरज नाही. पण इथे जर तुमचा पेपर लांबला आणि या 2 महिन्यात जर तुमचा पेपर नाही झाला तर मे बी तुम्हाला पुन्हा होऊ शकते एक तर फास्ट ट्रॅक किंवा मग रेग्युलर बॅच जॉईन करावी लागू शकते. तर तो विचार करून तुम्ही करा, कोणतीही बॅच जॉईन करा, फक्त एकच बॅच जॉईन करा. आणि जे हे ट्रान्सफर होत नाही, हे एक महत्त्वाची गोष्ट की रेग्युलर जॉईन केली मग सर फास्ट ट्रॅक करून द्या, फास्ट ट्रॅक घेतली रेग्युलर, तसं पॉसिबल नसते मित्रांनो. सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात. तर ठीक आहे, हे झालं ऑनलाईन बाबतीत. ज्यांना ऑफलाईन करायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट केलेलं आहे. 10 तारीख थोडी रजिस्ट्रेशनची तारीख ठेवलेली आहे, 10 नंतरच बॅच चालू होईल. ठीक आहे, कारण एकच महिन्याची बॅच आहे, तर आरामात तुमची एक्झामच्या आधी पण कंप्लीट होऊन जाते. पण रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपला स्टडी आजपासूनच चालू असू द्या. ठीक आहे, चलो. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच डिटेल्स पाहिजे आहे त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअपवर जस्ट फक्त हाय मेसेज करा. मेसेज कोणत्याही टाईमला करू शकता. जर फ्री असलो तर तुम्हाला आमचा स्टाफ फ्री असला तर तुम्हाला रिप्लाय करेल, नाही तर अदरवाईज तुम्हाला रिप्लाय या टाईमला येऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू.